आतापर्यंतची आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। 332 जागांमध्ये 118 जागा भाजपने मिळवलेल्या आहेत, विजय प्राप्त केलाय। 85 जागांवर शिंदेची शिवसेना, 78 जागी अजित पवार यांची राष्ट्रवादी, ठाकरे गट 27 जागांवर आहे, काँग्रेस 32, शरद पवार यांची राष्ट्रवादी 8, जिल्हा परिषद मधले हे सगळे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि इतरांमध्ये 19 असं हे विभाजन आपल्याला आतापर्यंतच्या आकडेवारीमधून स्पष्ट झालेलं पाहायला मिळतंय। अत्यंत महत्त्वाची आहे जयश्वानी, ही आकडेवारी आपण पाहतो आहोत कशा प्रकारे 27 जागा म्हणजे कधी काळी म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर मधल्या काळामध्ये ठाकरेंची शिवसेना म्हणजे विभक्त होण्यापूर्वी शिवसेना गावागावात मुरलेली होती। प्रत्येक गाव, एक गाव तांडा असा नव्हता ज्या ठिकाणी शिवसेनेची पाटी नव्हती, शिवसेनेची शाखा नव्हती। आता काय झालंय? पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन यासाठी की तुम्ही हे मान्य केलं की मूळ शिवसेना आम्ही आहोत, म्हणून आम्हाला हा शिवसेनेचा इतिहास लागू होतो। तुम्ही जुने आकडेवारी आम्हाला देता, त्यासाठी तुमचं अभिनंदन। कुणीतरी या राज्यामध्ये प्रामाणिकपणे हे कबूल करणारी लोक आहे बघून खरं आनंद वाटतो की छान, चांगलं झालं, तुम्ही फार चांगलं सांगितलं। हा ठीक आहे, काही ठिकाणी कार्यकर्ते आमच्याकडे आता देशपांडे हा बेस हल्लाय का? कारण नाही, मुद्दा लक्षात घ्या, गाव तांड्यामध्ये तुमची शाखा होती, प्रत्येक गावात एंट्री करताना आधी शिवसेनेची पाटी आम्हाला दिसायची, ती मात्र आता पुसली गेली। शेवटचं कुठल्या गावात गेला होता? शिवसेना नाही, शेवटचं कुठल्या गावात गेला होता? माझ्याच गावात मी आज सांगतो, मराठवाड्यातून येतो मी, देशपांडे सर मराठवाड्यात आहे, आजही पाट्या तिथेच आहेत। प्रॉब्लेम असा आहे की आपण इथे बसून जी पोएट्रिक कमेंट करतो ना, खूप तत्वबित्व, खरं तर कधीतरी आज मी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारू इच्छितो, त्यांना विचारा की निवडणुका ह्या इतक्या आदर्श आचारसंहितेने लढल्या गेल्यात का? तुम्ही स्वतःच्या मनाला, तुमच्या गावाकडे जर तुमचं कोण नातेवाईक असेल ना, त्याला विचारा की निवडणुकीमध्ये मतदाराला काय रेट काढला गेला होता, त्याला रेट काढला गेला ऐका ना, तुम्ही एक सत्ताधारी किंवा विरोधक ठरवत नाही, गावखेड्यात गेलात ना, थोडंसं ऐकून सर्वच पक्ष हा रेट ठरवतात। म्हणजे मतदारांना विकत घेण्याचा प्रकार हा केवळ सत्ताधारी किंवा विरोधक असं नाही, तर सर्व राजकीय पक्ष करताना आम्हाला दिसत आहे। म्हणजे आम्ही देखील गावातूनच येतो, आम्ही देखील एखाद्या वाडीसारख्या गावातून येतो, त्यामुळे तिथलंही चित्र मला माहिती आहे। आता मी सांगतो आपल्याला, आपण सांगता ते बरोबर आहे। माझं म्हणणं हेच आहे की ही परिस्थिती होती की नव्हती हे पण तुम्ही मान्य केलं, यासाठी तुमचं दुसऱ्यांदा अभिनंदन। सत्ताधाऱ्यांकडे पैसा जास्त असणार हे स्वाभाविकच आहे। मुंबईमध्ये काय झालं, देशपांडे सरांनी एक चांगला मुद्दा मांडला, मी पॉईंट वाईज जातो, मुद्दा म्हणून लिहून घेतो, आपण मला कमी वेळ द्याल, मला माहिती आहे बाकी सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत लोक बसलेले इथे। देशपांडे सर म्हणले 4 नेत्यांची नावं सांगा जे महाराष्ट्रभर फिरलेत। विनायक राऊत साहेब फिरले आहेत, भास्कर जाधव साहेब फिरले आहेत, सुषमाताई फिरले आहेत, ओमराजे निंबाळकर फिरले आहेत, नितीन बापू देशमुख अकोल्याचे आमचे उपनेते आहेत ते फिरलेत, सचिन अहिर साहेब पुण्यामध्ये फिरलेत। मी तुम्हाला नावं सांगू शकतो। मुद्दा असा आहे की ज्यावेळेस संसाधनं असतात त्यावेळेस संसाधनांच्या विरोधामध्ये तुम्ही कशा पद्धतीने लढताय ते महत्त्वाचं आहे। खूप चांगला मुद्दा मांडला केशव सरांनी। केशव सर म्हणतात की विकासाला लोकांनी मत दिलं, आम्ही हा विकास आत्ता 2 दिवसात 2दा बघितला। एकदा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती बघितला विकास, आणि दुसरा आज सकाळी मुलुंडच्या पाट्या बघितल्या धारावी पुनर्वसनच्या। तर चांगला विकास चालू आहे आणि त्यांना असं वाटत असेल की लोक याला समर्थन देत आहेत। तर माझं असं म्हणलं, माझं तर एक गालिबांचा शेर आहे बहुतेक, जर मी चुकत नसेल तर, दिल बहलाने के लिए ये ख्याल अच्छा है गालिब।